श्री शिवाय नमस्तुभ्यम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला हरतालिका व्रताविषयी सांगणार आहे। व्रत कोण करायचं आहे, कशा प्रकारे करायचं आहे व व्रतांचा पूजा विधी काय असणार आहे, पूजा सामग्री काय असणार आहे याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला हरतालिकेचं व्रत हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचं व्रत केलं जातं। भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी व कुमारिका उत्तम वर मिळवण्यासाठी हा व्रत करतात। हरतालिकेचा व्रत कोणतीही स्त्री करू शकते, कुमारिका किंवा सुहासिनी। पार्वती मातेने हे व्रत केले होते महादेव पती म्हणून मिळवण्यासाठी। पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपस्या पाहून भगवान शंकराने प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकार केला। तेव्हापासून जगभरात मुली चांगल्या जोडीदार भेटण्यासाठी व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करू लागले आहेत। असे मानले जाते की शिव आणि पार्वतीची जोडींची सेवा केली तर अखंड सौभाग्य प्राप्त होते, तर मुलींना चांगला जोडीदार मिळतो, यासाठी हे व्रत करतात। तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय लागणार आहे साहित्य सामग्री याविषयी सांगणार आहे। हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजेच वाळू, नदीतील वाळू पाहिजे। या दिवशी वाळूचा महादेव करून त्याची पूजा करणे हा खूप महत्त्व मानले जाते। यासोबत सर्व झाडांची पाने घेतली जातात, हे सुद्धा तितक्याच महत्त्वाचं आहे। सर्व प्रकारची फळे, पाने, दुर्वा असे आवश्यक आहे। याच प्रकारे कोणतेही 5 प्रकारची फळे घेऊ शकतो व सोबत बेलपत्र, फुले, पांढरे फुले, धतुऱ्याचं फळ, फूल, विड्यांची पाने, दुर्वा, पिवळी फुले, लाल फुले, हळदी कुंकू व पूजा साहित्यामध्ये साधा जल, पंचामृत, अक्षदा, विड्याची साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारी, साखर, शेंगदाण्या साखरेचा नैवेद्य किंवा गुळ खोबरांचा नैवेद्य कोणताही तुम्ही नैवेद्य घेऊ शकता। व वस्त्रमाळ, महादेवासाठी पांढरी वस्त्रमाळ व गणपतीसाठी आणि पार्वतीसाठी रंगवलेली वस्त्रमाळ घेणे गरजेचं आहे। धूप, दीप व समई, पार्वतीचे श्रृंगारांचं साहित्य घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला मिळालेलं तेवढं तुम्ही साहित्य घेऊ शकता। कोणतीही पूजा मनोभावे करायचं आहे, शेवटी भाव महत्त्वाचा असतो। तुमच्याकडे जितके साहित्य आहे तेवढे साहित्य घेऊन तुम्ही पूजा मनोभावे करू शकता। हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून, स्नान करून, पूजा अर्चना करून हा व्रत करायचा आहे। या व्रताची पूजा सकाळी लवकर उठून लवकर करायचं आहे। पूजाचं ठिकाण कसं असलं पाहिजे, हरतालिकेची पूजा करायचं आहे, देवाजवळ जागा असेल तर त्या ठिकाणी करू शकतो किंवा देवाजवळ जागा नसेल तर घरामध्ये कोणत्याही ठिकाणी हा व्रत तुम्ही करू शकता। पूजेचे ठिकाण स्वच्छ करून त्यावरती एक पाट ठेवायचा आहे। पाठाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे, देवासमोर सुद्धा रांगोळी काढायचं आहे। तसंच आपल्या मेन दरवाजाच्या बाहेरील बाजूस सुद्धा आपल्याला रांगोळी काढायचं आहे व पाटावरती वाळूचा महादेव बनवायचा आहे। या दिवशी वाळूचा महादेवाची पिंडी करून त्यांची पूजा करायची आहे। हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या लवकर करायचा आहे। या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे। अशा प्रकारे पाटावरती वाळूचा महादेव बनवून त्याची आपल्याला पूजा करायचं आहे। त्यासोबत नंदी, गणपती, पार्वती मातेने हे व्रत आपल्या सखींसोबत केल्यामुळे त्यासोबत त्यांना सखीसुद्धा काढायचं आहे। नुसतं पार्वती माता काढायचं नसेल तर पार्वती माता व त्यांच्या सखी काढू शकता। 1, 2, 3, 4 तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही सखी काढू शकता। तुमच्याकडे रेडीमेड सखींचा फोटो व पार्वती मातेंचा फोटो असेल तर ते सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारे पाटावरती महादेव पिंड, माता पार्वती, नंदी, गणपती इत्यादी काढायचा आहे। व आता आपण पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा करण्या अगोदर आपणाला दिवा लावून घ्यायचा आहे। सर्वात अगोदर कोणती पूजा करण्या अगोदर आपण गणपतीची पूजा करायचा आहे। पाठावरती थोडे अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे व गणेश पूजन करून घेतल्यानंतर हळद कुंकू, अक्षदा, फूल वाहून गणपतीची पूजा करून घ्यायचं आहे। गणपतीची स्थापना करायचा आहे आणि शेंगदाणे साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपण महादेवाची पूजा करूया। वाळूचा महादेव असल्यामुळे त्याच्यावर पंचामृत, पाणी हे फुलांनी शिंपडायचं आहे। महादेवाला भस्म लावायचं आहे व अक्षदा व्हायचा आहे। तसेच गणपती, नंदी, पार्वती माता
यांची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे। सर्वांना अक्षदा वाहायचा आहे व महादेवाला पांढरी वस्त्रमाळ, पांढरे फुलं आणि धतोऱ्याचं फूल फळ वाहायचं आहे आणि बेलपत्रसुद्धा महादेवाला व्हायचं आहे। आपण बेलपत्र महादेवाला उलटा व्हायचं आहे आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करत आपणाला बेलपत्र व्हायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला गणपतीची, नंदीची, पार्वती मातेंची आणि त्यांच्या सखींची पूजा करायचं आहे व महादेवांची पूजा करायचं आहे आणि सर्वांना नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर समोर 2 विड्याची पाने मांडून घ्यायचं आहे आणि एक पार्वती आणि महादेवांसाठी आणि एक गणपतीसाठी असे 2 विड्यांची पानं मांडून घेऊन त्या विड्याच्या पानावरती सुपारी, हळद खोंब, खडी साखर, बदाम, सुपारी, 1 रुपयांचे नाणे एवढं सगळं ठेवून त्यावर पार्वती मातेचं सौभाग्याचं एवढं सर्व साहित्य ठेवून आपणाला त्याची पूजा करायची आहे। त्या दोन्ही विड्याच्या पानावरतील सर्व साहित्याला हळदी कुंकू फूल वाहून त्याला नैवेद्य वगैरे दाखवून त्यांची पूजा करायचं आहे। त्यानंतर पार्वती मातेचं सौभाग्याचं लेणं पार्वती मातेला अर्पण करायचं आहे। सर्वात महत्त्वाचा भाग म्हणलं तर सर्व प्रकारच्या झाडांची पत्री, ही पत्री महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून ठेवायचा आहे। महादेव हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे या पूजेमध्ये आणि आपल्या महादेवाची पिंडी नाही दिसली तरी चालेल पण सर्व प्रकारच्या पत्री आपणाला व्हायचं आहे। अशा प्रकारे आपण धूप दीप लावून नैवेद्य दाखवून अशा प्रकारे आपण पूजा करू शकतो। सर्वांनी ही पूजा करायची आहे। कुमारिका, सुवासिनी कोणीही ही पूजा करू शकतो। ही पूजा चांगला जोडीदार भेटण्यासाठी आणि आपलं सौभाग्य टिकून राहण्यासाठी आणि आपल्या पती शेवटपर्यंत जाण्यासाठी ही पूजा करायचं आहे। पतीसाठी पूजा आहे हे। अशा प्रकारे ही हरितालिकाची पूजा करायचं आहे। ही पूजा मनोभावे केल्याने या पूजेचं फळ तुम्हाला नक्की भेटेल। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।